नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील. 25 कोटी रुपयांचं लक्ष्य असेल तर किती एस-आय-पी करावं लागेल याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहे. फक्त 7,500 रुपयाच्या एस-आय-पी पासून सुरुवात करून 35 वर्षांनी 25 कोटीचं लक्ष्य गाठता येऊ शकतं का? चला याचं पूर्ण गणित पाहूया. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे टाईम. तुम्ही जितका जास्त वेळ गुंतवणुकीला देता तितकं कंपाऊंडिंगला काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. आपलं लक्ष्य आहे 25 कोटी रुपयांचं, कालावधी आहे 35 वर्ष आणि फक्त उदाहरणासाठी आपण 15% वार्षिक परतावा गृहीत धरत आहोत. जर तुम्ही 35 वर्षे एकच एस-आय-पी कायम ठेवली आणि दरवर्षी एस-आय-पी वाढवली नाही, तर या गृहीतकानुसार साधारणपणे 17,000 रुपये प्रति महिना एस-आय-पी लागेल. पण आता जर आपण एस-आय-पी मध्ये दरवर्षी 10% स्टेपअप केला तर तुम्ही सुरुवात फक्त 7,500 रुपये प्रति महिना एस-आय-पी पासून करू शकता आणि दरवर्षी तुमची एस-आय-पी 10% वाढवत राहू शकता. सुरुवातीला रक्कम छोटी वाटते, पण 35 वर्षाचा कालावधी आणि कंपाऊंडिंगमुळे तुमच्या पैशाला वाढण्यासाठी खूप मोठा वेळ मिळतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त किती पैसे गुंतवले हे महत्त्वाचं नाही, ते पैसे किती काळ गुंतवले आहेत हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच 35 वर्षाचा कालावधी आणि दरवर्षी 10% स्टेपअप गृहीत धरल्यास सुरुवात साधारणपणे 7,500 रुपयाची एस-आय-पी पासून करता येऊ शकते. पण लक्षात ठेवा, 15% परतावा हा फक्त उदाहरणासाठी आहे. म्युच्युअल फंडमधील परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. तुमचं वय आणि सध्याची एस-आय-पी कमेंट किंवा DM करा. तुमच्या गोलनुसार एस-आय-पी आणि स्टेपअपचं गणित समजून घ्या.